नमस्कार, मी सुनीता बुरकुल कुकिंग विथ सुनीता बुरकुल आपल्या युट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आता जवळच नारळी पौर्णिमा आलेली, त्यानिमित्ताने आपण ओल्या नारळाची करंजी कशी बनवायची आणि त्याला मुरड कशी काढायची ते बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करू। बघा इथे ना 1 वाटी मैदा घेतलेला आहे, त्यामध्ये आता आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे। हे बघा मीठ टाकायचं, मिसळून घ्यायचं पहिले। आपल्याला यामध्ये हे बघा एकदम कडकडीत असं तेलाचं मोहन घालायचं आहे। तेलाचं मोहन घातल्याने काय होतं की आपले जे करंजी आहे ना ते असे खारीसारखे मस्त खुसखुशीत होते। मग हे छान लावून घेते मी, सगळ्याला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं। हे बघा आता इथे ना पाणी एकदम कोमट करून घेतलेलं आहे मी, ते ना थोडं थोडं टाकायचं। काय होतं की आपण याच्यामध्ये ना गरम तेल तूप टाकलेलं असतं ना, मग ते करंजीला वरती असे पांढरट पांढरट असे डाग येतात बघा, तर ते येऊ नये म्हणून इथे थोडंसं कोमट पाणी करून टाकायचं। बघा असं छान मळून मळून घ्यायचं। आता आपल्याला हे थोडं थोडं करून टाकायचं। आपल्याला हे जास्त घट्टही करायचं नाही आहे आणि जास्त सैलसर पण नाही ठेवायचं आहे। थोडं थोडं पाणी टाकून मळून घेते। हे बघा इथे ना पीठ छान असं मळून घेतलेलं आहे। हे बघा जास्त घट्टही नाही ठेवलं आहे आणि जास्त सैल पण नाही केलेलं आहे। आता हे झाकून ठेवू आपण। हे बघा आता आपण आहे ना सारण करून घेऊ। त्याच्यासाठी आहे ना आता इथे मी 1 चमचा तूप घेतलेलं आहे। तूप छान गरम होऊ द्यायचं। इथे मी काजू बदामचे काप घेतलेले, ते ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घ्या, नाही टाकले तरी काहीच हरकत नाही, पण छान लागतात, मस्त होतात ते, म्हणून मी टाकते। इथे सारण असं मस्त चव मस्त येते मग त्याला। चला आता इथे हे झाले, आपण याच्यामध्ये 1 कप नारळाचा चव घेतलेला आहे मी। मी ना हा विळी असते माझ्याकडे ना, त्याच्याने करून घेतलेला आहे। तुमच्याकडे जर नसेल तर मग तुम्ही ना आपला नारळाचा वर खालचा भाग असतो ना काळपट भाग, तो काढून घ्यायचा आणि मिक्सरला पल्स मोडवर केला तरी चालतो। हे बघा आता हे मी इथं टाकून घेते। मी इथं सर्व वाटीचं प्रमाण तुम्हाला दाखवते, म्हणजे जेणेकरून तुम्ही पण छान असं वाटीचं प्रमाण घेऊन बनवू शकतात। आता हे ना थोडं परतू द्यायचं आपल्याला 1-5 मिनिटासाठी, म्हणजे काय होतं की याचा जो ओलावा आहे ना नारळाचा तो थोडा कमी होऊन जातो मग, आणि परतल्यामुळे त्याची चव पण मस्त येते। आता याच्यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे। 1 कप चव होता तर अर्धी वाटी साखर घेतलेली मी। तर साखर छान अशी विरघळू द्यायची मस्त याच्यामध्ये, आणि साखर टाकल्याने काय होतं की थोडंसं आहे ना ओलसरपणा येतो, पण 5 मिनिटं छान असे परतवून घ्यायचं, म्हणजे मग तो ओलसरपणा मस्त असा सुकल्या जातो, मग कमी होतो। बघा आता इथे आहे ना मी मिल्क पावडर घेतलेली आहे, 2 चमचे मिल्क पावडर आहे, आणि मेजरिंग कपने म्हणाल तर 1/4 कप मिल्क पावडर आहे। इथे मी वाटीचं आणि कपचं दोघंही प्रमाण तुम्हाला सांगते। साखर टाकल्यानंतर 5 मिनिटांनी आपण हे मिल्क पावडर टाकतोय। मिल्क पावडर पण नाही टाकले तरी चालते, पण छान लागते चव म्हणून मी इथे टाकते। हे बघा छान मस्त झालं। आता याच्यावरती आपल्याला जास्त करायचं नाहीये, नाहीतर मग काय होईल की सारण आहे ना कडक होईल, मग त्याच्यामुळे आता जास्त नाही हे करायचं। ते बंद करते मी गॅस, आणि हे पूर्ण थंड करून घेऊ आपण।
आता सगळ्यात शेवटी याच्यामध्ये आपल्याला इलायची पावडर टाकायची आहे. मी ते ना फ्रेश इलायची असते ना तीच कांडून वापरते प्रत्येक याला. म्हणजे काय होतं की छान असा त्याचा सुगंध येतो, मस्त टेस्ट पण छान लागते. त्यामुळे मग हे असे फ्रेश घ्या तुम्ही पण. तर हे पूर्ण थंड करून घेऊ आपण. हे बघा इथे सारण मस्त थंड झालेलं आहे. आता कणिक बघून घेऊ आपण. हे बघा कणिक पण मस्त झालेली आहे. अशी भिजू दिली ना मस्त होते मग. चला आता करंज्या करायला घेऊ. बघा आता आहे ना त्याला लाटून घ्यायचे. मी इकडे तेल पण गरम करायला ठेवलंय, पण स्लो गॅसवर ठेवलेलं आहे. आपल्याला जास्त कडकडीत तेल नको आहे करंजी तळायला. हे बघा असं आहे, नाही बघू शकता तुम्ही, अजिबात चिपकत नाही आहे. आपल्याला इथे पीठ तेल वगैरे काही लावायची गरज नाही आहे. बघा मस्त छान पीठ पिसलं ना मस्त होता तुम्हाला. असं एकसारखं मस्त व्यवस्थित लाटून घ्यायचं. मैदा आहे जेवढा तुम्ही ताणाल तेवढा तो ताणतो. आणि आपल्याला आहे ना मस्त बारीक एकदम असे पातळ लाटून घ्यायचे, जाळ ठेवायचा नाही. नाहीतर काय होतं की ते वरती ना असे बबल्स येतात. मग मस्त छान पातळ लाटून घ्यायचे. जेवढं लाटता येईल तेवढं लाटायचं. सारण भरून घेतलं मी. आता हे दोघं आहेत ना असे जॉईंट करून घ्यायचं. असं पॅक करायचं. सारण अजिबात बाहेर आलं नाही पाहिजे, असं पॅक करून घ्यायचं. तुम्हाला जेवढी लहान मोठी पाहिजे तेवढं बारीक कापून घ्यायचे. आता आपण याला ना मुरड देतोय. मुरड देताना हा जो भाग आहे ना हा आपल्याकडे थोडा खेचायचा आणि मग असं करायचं. हे बघा असं दाबायचं चालायचं, अशी मुरड येते मग त्याला. हे बघा ह्या पद्धतीने होते. बघा किती छान मस्त आलेला आहे आकार. हे बघा अशा छान मस्त तयार होतात. आता इथे ना तेल चांगले गरम झालेलं आहे. जास्त कडकडीत नको आहे आपल्याला तेल. हे बघा टाकलं की लगेच थोडे बुलबुले येतात ते. आणि एकदम असे स्लो गॅसवरच मी तळून घेते. हे तुमच्या कढईत जेवढ्या मावतील ना तेवढ्या टाका. इथे मी 4-5 टाकते पहिले. तर 1-2 मिनटासाठी हापणे लावायचा. नंतर या साईड झाला की मग परत पलटी करायचं. या हे बघा सेट झाल्या की कसे आपोआप बाजूला होतात बघा. तर या ना अशा पलटी करून घेऊ आपण. हे बघा अशा दोघी साईडने मस्त तळून घ्यायच्या. ते छान अशा मस्त आपल्या करंज्या बनवून तयार आहे. बघू शकता तुम्ही, मस्त झाल्या. कलर पण छान आलेला आहे. बघू शकता अजिबात वरती असे बबल्स वगैरे नाही आलेले. याच पद्धतीने आता मी सगळ्या करून घेते. हे बघा मस्त छान अशा आपल्या करंज्या बनवून तयार झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता आकार तर एकदम भारी आलेला आहे त्याचा. हे बघा मुरड बघा किती छान आलेले. बघा आकार किती भारी आलेला आहे. काही नाही, साधी सोपी ट्रिक इथं दाखवलेली आहे मी तुम्हाला. तुम्हाला जर अशा पद्धतीने करायचं असेल ना ही ट्रिक वापरून नक्की करा. अजिबात बिघडत नाही, फुटत तर अजिबात नाही. बघू शकता तुम्ही अजिबात फुटत नाही. बघा इथं आपल्या मस्त छान असे करंजे बनवून तयार झालेले आहे. बघा आकार बघा छान आलेला आहे. बघा ते आपल्या करंज्या बनवून तयार झालेल्या आहे. मुरड एकदम साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेली कशी घालायची ते. खूप साधी सोपी ट्रिक आहे ते.
तुम्हाला जर रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आपण अशाच नवीन रेसिपींसोबत पुन्हा भेटू. तोपर्यंत